भगवानगडावर पंकजा मुंडेंचा मेळावा पार पडतो आणि त्यासाठीची ही दृश्य पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी आलेल्या मुंडे समर्थकांची ही दृश्य आपण पाहतोय। दादा पवार यांनाही मंचावरती यायचंय। दादांना विनंती आपण मंचावरती यायचंय। चंद्रकांतजी फड, सर्जेराव तात्या तांदळे, मुरली बाप्पा ढाकणे यांना विनंती आपण बाळाजी दादांना मंचावरती येण्याच्या विनंती त्या ठिकाणी करायचे। इतर सर्व उपस्थितांचं स्वागत आहे। परमेश्वरजी वाघमोडे यांचं मनापासून स्वागत आहे। आलेल्या इतर सर्व उपस्थितांचं स्वागत आहे। सत्संगजी मुंडे यांचंही स्वागत आहे। सर्व उपस्थितांना ज्या सूचना केल्या जात आहेत त्या सूचनांचं पालन आपण करायचं आहे। लोकप्रतिनिधी जे सन्माननीय आमदार आहेत तेच मंचावरती येतील। हरिभक्त परायण विठ्ठल महाराज शास्त्री यांचंही या ठिकाणी स्वागत आहे। शब्दसुमनाने स्वागत आहे। उर्वरित सर्व केशवदादा आंधळे यांचंही मनापासून स्वागत आहे। सन्माननीय माजी आमदार केशवरावजी आंधळे साहेब यांचंही स्वागत आहे। ज्यांना विनंती केली जाते आहे ते फक्त लोकप्रतिनिधी मंचावरती येतील। जे लोकप्रतिनिधी आहेत तेच मंचावरती येतील। सर्व उपस्थितांचं परत परत स्वागत या निमित्तानं केलं जात आहे। आपण समोरच्या स्क्रीनद्वारे पाहू शकत असाल आदरणीय ताईसाहेबांचं आगमन या कार्यक्रमाच्या दिशेनं, आपल्या मेळाव्याच्या दिशेनं या ठिकाणी होत आहे। प्रशासनाला विनंती आहे, आदिनाथ गर्जे हे तिथे प्रवेशद्वारावरती, त्यांना आतमध्ये सोडा। आदिनाथजी गर्जेंना आपण आतमध्ये सोडा। प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे। बाकी सगळ्यांचं मनापासून स्वागत पुन्हा पुन्हा केलं जात आहे। त्या जेसीपीच्या तिथे ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय ताईसाहेबांचं स्वागत, पुष्पवृष्टी त्यांच्यावरती करून होणार आहे। तिथे जी गर्दी झालेली आहे त्या सगळ्या गर्दीतल्या तरुणांना विनंती केली जाते, आपण सर्वजण समोर येऊन कृपया बसा। आपल्याला सातत्यानं सूचना दिल्या जात आहेत, आपण या सूचनांचं पालन प्रत्येकानं करा। डी झोन मध्ये जे उभे आहेत, भगवान बाबा की, भगवान बाबा की। प्रशासनाच्या बांधवांना विनंती आहे, डी झोन मधल्या सगळ्यांना विनंती करा, पास असतील तर मध्ये पेंडॉल मध्ये बसू द्या, नाहीतर असं थांबू देऊ नका आता कोणालाच। डी झोन मधल्या सर्वांना, पास असलेल्या मंडळींना पलीकडच्या पेंडॉल मध्ये बसू द्या। बाकी सगळ्यांना विनंती करा, ज्यांच्याकडे पास नाही ते समोरच्या बाजूला जाऊन बसतील। आपल्या सर्व उपस्थितांचं परत परत शब्दसुमनाने मनापासून स्वागत या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी केलं जात आहे। अनेक मंडळी मोठ्या संख्येनं राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचं स्वागत आहे। तरी दोन दृश्य आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। पहिली दृश्य ही भगवान भक्तगडावर आहे, जिथं पंकजा मुंडेंचा मेळावा पार पडणार आहे आणि पंकजा मुंडे आता त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। या गाडीतून पंकजा मुंडे, हा गाड्यांचा ताफा हा पंकजा मुंडेंचा आहे, त्या स्टेजकडे जात आहेत। तर दुसरे दृश्य ही नारायणगडावरचे, जिथं जरांगींचा मेळावा पार पडणार आहे। वाह, हाय विचार दुबळा वारा, निर्दयतेने करीतो मारा, निर्दयतेने करीतो मारा, निर्दयतेने करीतो मारा, हाय बिचारा दुबळा वारा, निर्दयतेने करीतो मारा, निर्दयतेने करीतो मारा, निर्दयतेने करीतो मारा। या वाऱ्याने मावळणारी, या वाऱ्याने मावळणारी जात मुजी नव्हे, या माऱ्याने मावळणारी जात मुजी नव्हे। तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही। समाजाला समानता, समता प्रस्थापित व्हावी ही भगवान बाबाची इच्छा होती, गोपीनाथ मुंडेंची इच्छा होती, तीच पंकजताईची आहे। त्यामुळे ही परंपरा तशाच लेवलवर राहील। आपण जर पाहिलं तर हैदराबाद गॅजेट आता मराठा समाजासाठी लागू करण्यात आलंय आणि धनगर समाजाला तसेच बंजारा समाजाला देखील हे गॅजेट लागू करावं आणि एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी होते। या सरकारनं असं जसं ते गॅजेट केले, जर ते गॅजेटमध्ये त्यांची तरतूद असेल तर केली पाहिजे। ज्या ज्या समाजाला असेल ते द्यायचा प्रयत्न सरकारनं केला पाहिजे। पण हा केंद्राच्या अखत्यारीतला प्रश्न आहे, केंद्र आणि राज्याने मिळून लवकर हा प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे, दिला पाहिजे। नक्कीच आपण जर पाहिलं तर राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ते केंद्र आणि राज्याने समन्वय साधून या आरक्षणावर निर्णय घ्यावा असंच मत आता महादेव जानकर यांनी व्यक्त केलंय। कॅमेरा पर्सन निखिल करंदीकर सह उदय नागरगोजे, भगवान भक्तिगड, बीड।